नमस्कार मित्रांनो, डिअर इन्व्हेस्टर्स अँड ट्रेडर्स. आज आपण पुढच्या आठवड्यामध्ये निफ्टी खरंच वरती जाईल का खाली जाईल याचा अंदाज आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी निफ्टीचा डाव्या बाजूला वरच्या भागात 3 महिन्याचा चार्ट घेतला आहे. उजवीकडे 1 महिन्याचा चार्ट घेतलेला आहे. इथे विकलीचा चार्ट घेतला आहे आणि डेलीचा चार्ट घेतला आहे. असे हे मी 4 चार्ट लावलेले आहेत जेणेकरून आपल्याला अभ्यास करता येईल. तर या ठिकाणी तुम्हाला सापडते एक मंथलीच्या चार्टमध्ये निफ्टी फारच खाली आलेली आहे. ते विकलीच्या चार्टमध्ये पण तसंच दिसतं आहे. तेच आपण पाहतो आहोत. विकलीच्या चार्टमध्ये निफ्टी या ठिकाणी खाली येत आहे, प्रचंड खाली आलेली आहे. मग अशा वेळेला रेझिस्टन्स किती बनत असेल तर तो बनतो आहे 23,600चा. आणि सपोर्ट आता जरा क्वार्टरली चार्ट वीक असल्यामुळे 3 महिन्याचा जो क्वार्टरलीचा चार्ट आहे तो वीक असल्यामुळे मार्केट थोडं खाली येत आहे. त्यामुळे सपोर्ट आपण असं म्हणू शकतो की हा पूर्वीचा जो लो बनलेला होता 21,700चा हा आपण एक सपोर्ट म्हणू शकतो. मग आपण पाहणार आहोत पुढच्या आठवड्यात निफ्टी काय होईल. तर निफ्टीमध्ये या डेलीच्या चार्टमध्ये कुठेही बाईंग दिसत नाही आहे. जर निफ्टी 23,400च्या वरती क्लोज झाली तर ती 23,600 पर्यंत वरती येईल. पण क्लोज होणं आणि ट्रेड होणं थोडं डिफिकल्ट वाटत आहे. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की निफ्टी हा जो लो आहे गेल्या वेळेचा त्याच्या खाली क्लोज झाली की जोरात पडायला सुरुवात करेल. म्हणजेच या लोच्या खाली म्हणजे 22,930 याच्या खाली जर ती क्लोज झाली तर ती जोरात पडायला सुरुवात करेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निफ्टी 23,400च्या वरती क्लोज झाली तर ती थोडीशी 23,600 पर्यंत जाईल. अन्यथा तिचा रेजिस्टन्स पर्यंत जाणं कठीण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके, हे या बाबतीत म्हणजे मार्केट वीक आहे हे दिसतं आहे. सगळ्या चार्टचा अभ्यास केला तर ते मार्केट वीक आहे असं आपल्याला समजत आहे. हे आपण लक्षात घेऊया. मी संजय लाड, सेबी रजिस्टर रिसर्च अनालिस्ट. थँक्यू.